विभागासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। शिळफाटा ते घणसोली हा बोगदा आज पूर्ण झालाय। कंट्रोल बास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग हा तोडण्यात आलाय, ज्यामुळे घणसोली ते शिळफाटा हा बोगदा पूर्ण झालाय। यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे स्वतः उपस्थित होते। हा न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग पद्धतीचा बोगदा सुमारे 5 किलोमीटर लांबीचा असून बीकेसी आणि शिळफाटा या दरम्यान 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली 7 किलोमीटरचा मार्ग हा समाविष्ट आहे। आणि आज संदर्भातचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, खरं तर हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा असा आहे बुलेट ट्रेनसाठी आणि त्याचा शेवटचा भाग हा देखील पूर्ण झालेला आहे। कशा पद्धतीने हा बोगद्याची निर्मिती होतीये? माधवी, हा जो बोगदा आहे या बोगद्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून इथे टनेलमध्ये ब्लास्टिंग सुरू होतं। शिळफाट्यापासून हे ब्लास्टिंग करत करत घणसोलीपर्यंत आलेले आहेत। घणसोलीपासून देखील ब्लास्टिंग करत पुढे गेलेले होते आणि NATM ही जी पद्धत आहे ती पद्धत वापरण्यात आली होती आणि शेवटचा त्याचा जो भाग आहे त्याचं ब्लास्टिंग आज करण्यात आलं आणि पूर्णतः हा बोगदा जो आहे तो आता तयार झालेला आहे। आता याच्यानंतर फिनिशिंगचं वर्क आहे, याच्यामध्ये सिग्नलिंगचं काम आहे, ट्रॅकिंगचं काम आहे, ते सगळं पूर्ण केलं जाणार आहे। मात्र त्यासाठी आणखीन काही वेळ लागणार आहे। आता जसं की आपल्याला रेल्वे मंत्री यांनी सांगितलं, 2027 मध्ये आपल्याला पहिली बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा जो आहे तो आपल्याला उद्घाटित केला जाईल। सुरत ते बिलीमोरा हा जो गुजरातमधला भाग आहे त्यामध्ये पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे। त्यानंतर 2028 पर्यंत ठाण्यापर्यंत ही बुलेट ट्रेन येईल आणि 2029 पर्यंत अहमदाबाद ते मुंबई BKC इथपर्यंत हा टप्पा जो आहे तो पूर्ण केला जाणार। त्यामुळे 2029 पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल। पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी असं देखील सांगितले की सुरुवातीला अर्ध्या तासाने बुलेट ट्रेन धावेल, नंतर मात्र 10-10 मिनिटांनी ह्या बुलेट ट्रेन धावणार आहेत। त्यामुळे आपल्याला एका लोकल प्रमाणे ही बुलेट ट्रेन जी आहे ती पकडता येईल आणि केवळ 2 तास 7 मिनिटांमध्ये हा आपला अहमदाबाद पर्यंतचा प्रवास हा पूर्ण होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट रेल्वे मंत्र्यांनी सांगितली ती म्हणजे 238 ज्या AC लोकल येणार आहेत त्या लोकलचं देखील पूर्णतः कॉन्ट्रॅक्ट देणं हे पूर्ण झालेलं आहे, टेंडरिंग झालेलं आहे आणि लवकरच या लोकल ज्या आहेत ते यायला सुरुवात होतील। ही मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की बुलेट ट्रेन एका बाजूला होतेच आहे, मात्र लोकलमधले प्रवासी देखील तितकं सफर करतात। मग त्यांचं ते सफरिंग आहे ते दूर करण्यासाठी 238 AC लोकल आता मुंबईकरांसाठी दाखल होणार आहेत। आणि या टप्प्याचं जर म्हणायचं झालं घणसोलीच्या, तर या घणसोलीमध्ये एक शाफ्ट बनवण्यात आलेला आहे आणि या शाफ्टद्वारे मुख्य जे टनेल आहे त्या मुख्य टनेलपर्यंत जाण्यासाठीचा हा शाफ्ट आहे। आपण पाहताय आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आलेले आहेत आणि जे कामगार आहेत या टनेलमध्ये काम करणारे रोज हे अतिशय असुरक्षित वातावरणात काम करतात आणि या सगळ्या लोकांना आता भेटत आहेत अश्विनी वैष्णव। हे सगळे कर्मचारी जे आहेत ते रेल्वेच्या या टनेलसाठी, बुलेट ट्रेन टनेलसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया अश्विनी वैष्णव यांच्याशी। सर बुलेट ट्रेनचा हे झालेले तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आपल्यासोबत होते आणि सर बुलेट ट्रेनचं काम बऱ्यापैकी हो गया ना। अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांच्याशी बोलायचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांनी सविस्तर मगाशी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे सध्या त्यांनी बोलण्यास टाळलेलं आहे, ते नकार दिलेला आहे। मात्र त्यांनी बऱ्यापैकी मगाशी आपल्याला असं सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात काम हे अहमदाबादमध्ये झालेलं आहे, मात्र महाराष्ट्रातलं काम हे बऱ्यापैकी अजून पूर्ण व्हायचं आहे, थोडंसं मागे आहे। कारण की त्यांनी ते त्याच्या देखील कारण सांगितलं, ठाकरे सरकारने कुठे ना कुठे उशीर लावला होता आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे हे काम जे आहे ते आता रखडलेलं आहे। मात्र सध्या लवकरात रेल्वे मंत्री किंवा या बुलेट ट्रेनच्या संपूर्ण विभागाकडून हे सुरू करण्यात आलेलं आहे। पाहूया आता हे काम कधीपर्यंत पूर्ण होते। त्यामुळे अत्यंत वेगानं असं हे काम आता सुरू झालेलं आहे। धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। तर याच ब्रेक थ्रू वरती रेल्वे मंत्री नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात। मुंबई से अहमदाबाद की बुलेट ट्रेन परियोजना में आज एक इम्पोर्टेंट माइलस्टोन अचीव हुआ है। अहमदाबाद मुंबई के इस इम्पोर्टेंट प्रोजेक्ट का कल जापान की टीम आई थी, उनके वाइस मिनिस्टर आए थे, उन्होंने पूरा रिव्यू किया और बहुत ही खुशी जाहिर की। पीक आवर्स में
शुरू में हर आधे घंटे में ट्रेन चलेगी। बाद में जब पूरा नेटवर्क स्टेबल हो जाएगा तब हर 10 मिनट में पीक आवर में सर्विस मिलेगी। सबकी अपेक्षा है इस प्रोजेक्ट से वो एक अच्छा, ये बहुत बड़ा एक संकल्प पूरा दिखने लगा। पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात। युद्धविरामाच्या ऑफरवरून नक्षल चळवळीमध्ये आता उभी फूट पडली आहे।